भाजपा नेता किरीट सोमैया महाराष्ट्र के विभिन्न नगरपालिका, तहसीलदार और ग्राम पंचायत कार्यालयों का दौरा कर संदिग्ध जन्म मृत्यु रिकॉर्ड की जांच कर रहे हैं। गुरुवार को उन्होंने भिवंडी के बोरीवली व पड़गा ग्राम पंचायत का निरीक्षण किया। साथ ही वाड़ा तहसील के कुडूस, वडवली और भिवंडी के अंबाड़ी गांव भी देखे। गेले 4 महिने मी महाराष्ट्रात जो खूप मोठा घोटाळा झालाय। 2024 या वर्षात 2,24,000 लोकांनी अपात्र खोटे कागदपत्र, जन्म प्रमाण, जन्म नोंदीसाठी अर्ज केले। देवेंद्र फडणवीस सरकारने त्या सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे। 1.5 लाख रद्द करण्यात आले आहे। या परिसरातील पडगा आसपास परिसरातील एक अर्धा डझन गावं आहे। याच्या संबंधात मला माहिती मिळाली आहे। मी आज लक्ष ठेवत आहे काय यात 64 मधून भयानक म्हणजे मालेगाव येथे असं झालं। आता प्रकाराने 1044 लोकांनी जन्म प्रमाणपत्र नेलं, सगळे बोगस। त्यातनं 217 गायब आहे। तर या घोटाळ्यात राज्याची, देशाची जी आंतरिक सुरक्षा त्या दृष्टीने पुन्हा एकदा तपास सुरू आहे। जन्म प्रमाणपत्र नेलं, लगेच दुसऱ्या दिवशी पासपोर्ट साठी अर्ज, चौथ्या दिवशी पासपोर्ट मिळाल्यानंतर लगेच फॉरेनला रवाना। आता घटनाही काही ठिकाणी सापडल्या आहेत। आज दौरा माझा सुरू आहे। काही जी अशी गावं आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन मी चौकशी करीत पडगा संशयास्पद कागदपत्र आले त्याच्या जे सिक्युरिटीच्या दृष्टीने जे चौकशी चालू असते, सिक्युरिटीचा पहिला नियम आहे की जास्त काही बोलू नये।